पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साईडला खेळला आहे. चांगल्या पद्धतीने स्ट्रोकला अगदी तेवढं कंट्रोल पाहायला मिळालं नाही कारण की मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि सरळ चेंडू आपण पाहू शकाल. शॉट लॉंग लेग रिजनमध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे. धावफलक 2 या अंकांवर 2 रन्स ऑन अ कार्ड 2 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. महेंद्र गरेल आणि तदनंतर आपण शंकर किरकेर यांना अगदी आपण पाहू शकाल. आज तेवढे खेळाडू तर नाही आहेत किमेल्यावर कर्जून संघाकडे, परंतु नवतरुण उभारते सिताऱ्यांवर अगदी हा दारोमदार असेल आज पुन्हा एकदा. परंतु परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये काय करू शकता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणून इथून तुमचं टॅलेंट, पोटेन्शियल हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतील. शहरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आपण जे इंटरेस्टेड आहे सागर टोपे अगदी आपण पाहू शकाल. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 3 रन्स ऑन अ कार्ड 3 या अंकांवर हे धाव फलक. बाईजी पागे अगदी या सकाळ सत्रामध्ये ते सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. फटका फसलाय हवेमध्ये चेंडू. विकेटचं इथे होईल पतन. सॉफ्ट डिसमिसल. थोडंसं फॉलो करून मांडण्याचा प्रयत्न. अगदी जे मिनिट हवं होतं ना ते मिनिट मिळालं नाही. जे टायमिंग हवं होतं ते टायमिंग मिळालं नाही आणि मिस टायमिंग स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला. महेंद्र गरेल एक महत्वाचा धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 3 या अंकांवर 3 रन्स ऑन अ कार्ड 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन होतं परंतु अगदी त्या दिशेने मारू शकले नाहीत कारण की चेंडू बाउन्सने अगदी गॅदर झाला आणि तिथून बीट झाले फलंदाज. पण आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर अगदी आपण पाहू शकाल. सरळ चेंडू अगदी निघून जातो. यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता अगदी आपल्याला पाहायला मिळाली. बघा जेव्हा तुम्ही ग्रीप चेंज केली तेव्हा सुद्धा जी लेंथ होती ती अगदी मागे खेचली गोलंदाजाने. म्हणजे कंट्रोल ठेवलंय स्वतःच्या गोलंदाजीवर. ठाऊक आहे जास्त पेस नाहीये परंतु व्हेरिएशन खूप महत्वाचं ठरलंय. ओहो पुन्हा एकदा कट करत चेंडू निघून गेला. अगदी वळण घेतलं काटाकीर. त्याच पद्धतीने या चेंडूने अगदी वळण घेत असताना पाहायला मिळतंय. काळूराम जाबर यांना अगदी आपण पाहू शकाल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड बोर्डवर आहे 3 रन्स ऑन अ कार्ड 3 या अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. स्ट्रायकेटला नितीन आहे. साईडला वळवलं परंतु त्या दिशेने शॉर्ट स्क्वेअर लेगला आणखी एक सॉफ्ट डिसमिसल होईल. हे काय घडलं जाते पहिल्या षटकामध्ये. विकेटचा सिलसिला जारी झालाय. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. थोडंसं लेझी वर्क. लेझी अप टू डेझी जावं लागेल तंबूच्या दिशेने. तीन या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. नितीन करणं खूप सोप होत्या परंतु पुन्हा एकदा होप्स मावळतीच्या मार्गावर जात असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतात. नव्या बॅटर मैदानाच्या दिशेने मंदार विलात यांना अगदी आपण पाहत आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये गाडी अगदी पटरीवरून खाली उतरले. या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर समीर तुंबडा या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. 3 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी काळूराम याने हाताळली. याला म्हणतात सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राहणीमान उच्च विचारसरणी. काळूरामच्या माध्यमातून एक चांगलं स्पेल हाताळलं गेलं. समीर तुंबडा आहे या सेकंड स्पेलमध्ये. आता त्याची गोलंदाजी ही कशा पद्धतीने हाताळली जाईल कारण की पहिलं षटक अतिशय टिचून. ओमसाई ग्रुप परेडपाडा संघ हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला. सुनील खाने, अजयजी परेड अँड ऑल टीम आपलं सुद्धा सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 या अंकांवर हे धाव फलक गोलंदाजी ट्रॅकवर या सेकंड स्पेलमध्ये समीर. कट करण्याचा प्रयत्न. जागोजागी खेळतायत. थोडंसं माइंडसेट चेंज करावं लागेल इथून शंकर याला
कारण की दोन महत्वाचे धक्के बसले ज्यामध्ये महेंद्र आणि नितीन, कारण की दोनांकडे अगदी एक पोटेन्शियल होतं परंतु आज पोटेन्शियल पुन्हा एकदा सिद्ध करू शकले नाहीत. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमचा परफॉर्मन्स आणि सातत्य या दोन गोष्टी खूप मायने राखतात. आता इथून शंकर याला रिस्पॉन्सिबिलिटीने खेळ करावं लागेल, चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल. फटाफटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला स्वांग केला या चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्यात कळलं. वन बाउन्सचे चेंडू क्लिअर सुद्धा होईल इंटू द फेन्स. मिळतील धाबा 4. शंकर किरकिऱ्याच्या बॅटमधनं महत्वाचा चौकार. ऑन साईडला सॉंग करण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय. प्रत्येक चेंडू तुम्ही ऑन साईडला अगदी खेचून मारू शकत नाही, थोडीशी मेरिट सुद्धा यूज करणं महत्वाची भूमिका आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमचं सातत्य जर टिकून ठेवायचं असेल तर सराव हा एकमेव ब्रह्मास्त्र आहे. म्हणून सराव हे असं माध्यम आहे ना की तुम्ही खेळाच्या माध्यमातून कुठल्याही गोलंदाजाला जर फेस करायचं असेल तर हा एक अनुभव असेल. म्हणून सराव करणं खूप महत्वाची भूमिका. जोराने मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. कटखोत चेंडू सरळ निघून गेला. यसी रक्षकांच्या हातकंडामध्ये जो पेस आहे ना तो अगदी खेचून घेतलाय. साई माऊली स्पोर्ट्स तेलपाडा या संघाच्या माध्यमातून. म्हणून जो मीडियम पेसर आहे त्यांना सामोरे जायचे असेल तर तुमचं विट अँड वॉच आणि त्यानंतर चेंडूवरची नजर, कुठल्या दिशेने अगदी चेंडू पडतो, या सर्व गोष्टी निहाळाव्या लागतात, पाहाव्या लागतात. त्यानंतर कमी वेळेमध्ये तुमचं शॉट सिलेक्शन हे तुम्हाला करावं लागतं. ऑन साईडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक घेतला गेलाय लॉंग लेग रिजन मध्ये. एक धाव इथे कंप्लीट झालंय. हलकाचा फंबल झालं आणि फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये इथे परिवर्तित केलं जात आहे. या 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन कार्ड, 9 अंकांवर हे धाव फलक. सुरुवातीला सुद्धा आपण पाहिलंय जर 1-2 षटकामध्ये धावा आल्या नाही या खेळपट्टीवर तर बाकीच्या 2 षटकांमध्ये आपण धावा कन्वर्ट करू शकता. त्याकरिता मैदानामध्ये तुम्हाला उभं राहणं खूप महत्वाची भूमिका आहे. सातत्याने आपण म्हणतो ना की सेट फलंदाज ऑलवेज सेट, म्हणून सेट फलंदाज खूप महत्वाचा असेल. इथे 9 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा समीर. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सरळ चेंडू निघून गेलाय खेळाडू कक्षाच्या अगेन्स्ट द रन ऑफ प्ले. स्वागताकरिता मिळतील धाबा 6. शंकर किरकिऱ्याच्या बॅटमधनं षटकार. माझ्या साधनी साधनी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साधनी साधनी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या. साधनी साधनी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साधनी साधनी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या. थँक्यू व्हेरी वेलकम. पुन्हा एकदा स्वागत असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा या स्कोर काढावं लागलेत. चला यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स उसगाव आणि BHP स्पोर्ट्स बालखडी. दोन्ही संघांना विनंती करतो की फोटो सेशन करीता आपण सुद्धा या आपले खेळाडू घेऊन. चला संपूर्ण संघ घेऊन आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. साई स्पोर्ट्स उसगाव संघ उपस्थित झालाय. सूरज कोठावले आणि ऑल टीम त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सूरज आपण आपला संपूर्ण संघ घेऊन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. फोटो सेशन या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर VHP स्पोर्ट्स बालखडी अविनाश या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती असेल की आपला सुद्धा संघ घेऊन आपण या ठिकाणी दाखल व्हा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टांच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झाला. मंदार विलात पोटेन्शियल तर आहे परंतु पोटेन्शियल सिद्ध होत असताना कुठेतरी थोडासा लडखडतोय यंदाच्या सीझनमध्ये. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, चांगल्या पद्धतीने खेळ आकारावा लागेल
हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड खेळलाय. बघा हे महत्वाचं आहे. जेव्हा समोरचा फलंदाज जर लयमध्ये आहे ना तर त्याला लयबद्ध अजून करायचं असेल तर त्याला स्ट्राईकवर आणणं ही महत्वाची भूमिका आहे. क्रिकेटमध्ये हे सर्वात महत्वाचं बेसिस आहे. स्ट्रायकेटला यावेळेस शंकर याला आणलं गेलंय. एक सिंगल धाबी स्कोर कार्ड मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला. एकंदरीत 16 रन्स ऑन अ कार्ड, 16 अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. धावफलक आतापर्यंत 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शिवराज डोकफोडे आहे या स्पेलमध्ये. शंकरच्या बॅटमधनं ऑन साईडला फॉलो केलं होतं. या चेंडूला वन बाउन्सचे चेंडू क्लिअर होईल. क्षेत्ररक्षक धावत पळत आले होते आणि जवळ जवळ पाहायचं झालं तर हा चेंडू क्लिअर सुद्धा होईल. 4 धावेंकरिता चौकार येईल. 4 रन्स. माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव देईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव देईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव देईल. भावा दोस्ती केली. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. थोडासा ब्रेक आला होता मैदानाच्या दिशेने म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की धावत पळत असताना थोडंसं आपण काळजी घ्या. चला, साई स्पोर्ट्स उसगाव संघ या ठिकाणी दाखल आहेत. या आपण फोटो सेशन या ठिकाणी करणार आहोत. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून अगदी आपण पाहू शकाल ही क्वालिटी राखली जाते. साई स्पोर्ट्स उसगाव संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. व्हेरी वेलकम. सूरज कोठावले आणि ऑल टीम या ठिकाणी दाखल झाल्यात. अनिकेत कामनकर यांना आपण पाहू शकाल. मयूर मते आहेत. निलेश गायकर यांना सुद्धा आपण पाहत आहे. सर्वांचं स्वागत असेल आणि त्यांची सुद्धा स्पर्धा कमिंग सून. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून साई स्पोर्ट्स उसगाव ते सूरज कोठावले आणि ऑल टीम या ठिकाणी दाखल झालेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ग्राउंडेडली स्ट्रोक आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाले. दुसरा धावेकरिता प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्याने इथे कंप्लीट होत असताना परंतु जास्तीत जास्त धावत पळत गेले मंदार आणि त्या दिशेने शंकर. अगदी आपण पाहू शकाल या 2 धावा येतात. दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 22 अंकावर. बघा वेळ अगदी घेतलाय शंकर याने आणि तो वेळ आता खर्च होत असताना धावा घेण्याचा जो प्रयत्न आहे तो अगदी होतोय. चला, या साई स्पोर्ट उसगाव संघ या पण या दिशेने या फोटो सेशन त्या दिशेने केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून सुसज्जित होत आहे. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. हा स्ट्रोक कन्व्हिन्सिंगली खेळताना शंकर याला आपण कित्येक वेळा पाहिलं असेल परंतु जी गती आहे ना ती खेचून घेतले. तेच कारण आहे की हा चेंडू सहजासहजी अगदी येत नाहीये बॅटवर. ग्रीप चेंज करून चेंडू सरळ निघून गेला. यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 22 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. पंच इंटरेस्टेड आहे. धाव घेण्याकरिता प्रयत्न झाले. शंकर एकेंडने धावत पळत आले. वाईटचा इशारा. 1+1 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईंट होतील आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 24 या अंकांवर हे धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत.
षटकातील अगदी पाहायचं झालं तर इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल. ऑन साईडला मंदारच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक आहे आणि कन्व्हिन्सिंगली धावा सुद्धा मिळतील. हेच पोटेन्शियल तुम्हाला सिद्ध करावं लागेल मैदानाच्या दिशेने. मी करू शकतो, आय कॅन डू इट. माझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन करत असताना महत्वाचा चौकार लागलाय आणि चौकाराच्या साहाय्याने षटकाची सुद्धा झाली आहे समाप्ती आणि 28 या अंकांवर धावफलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना किमया 11 कर्जून हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर राहुल या गोलंदाजाला आणलंय. राहुल बसवंत या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. आतापर्यंत जे धावफलक आहे ते 28 या अंकांवर 28 रन्स ऑन कार्ड 28 धावा या स्कोर काढावं लागलेत. शंकरने आतापर्यंत सांभाळून खेळ केलाय तर एकेंडे मंदार याला अगदी आपण पाहताय चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. चला काय मॅच काही कारणास्तव थांबले पण आपण दर्शवायचं आहे. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता पंकज या गोलंदाजाला आणलंय. आतापर्यंत 28 धावा या स्कोर काढावं लागल्या. स्ट्राईक एंडला मिस्टर शंकर. आता हे शेवटचा अंतिम स्पेल आहे. इथून थोडासा ट्रॅक हा चेंज करावा लागेल. डाऊन द लेग आहे. पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 29 या अंकावर 29 रन्स ऑन अ कार्ड. 29 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. या षटकातील आतापर्यंत आपण पाहू शकाल शेवटचा अंतिम स्पेल आहे. पंकज या गोलंदाजाला आणलाय. शंकरने आतापर्यंत चांगला कॅलिबर सिद्ध केलं. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीने खेळ आकारलाय. ऑनसाईडला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला जात आहे. एक धाव इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न असेल की नाही जोपर्यंत चेंडूची उचलून फेकी केली जाते. फक्त आणि फक्त एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागतंय. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन अ कार्ड. 30 या अंकांवर हे धाव फलक 30 धावा एक चांगल्या टोटलकडे आहेत. कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकलात 12 धावेंचं षटक राहिलं. तिसरं षटक 13 धावेंचं राहिलं. म्हणजे धावेंचा वेग आणि धावेंचा सिलसिला अगदी उर्वरित चेंडूंमध्ये वाढवला दोन्ही फलंदाजांनी. ऑनसाईडला खेळलाय. आता चांगला स्ट्रोक आहे. 1 बाउन्सचे चेंडू क्लिअर सुद्धा होईल. मंदार विलासच्या बॅटमधनं आणखी एक महत्वाचा चौकार. मिळतील धावा 4. 4 रन्स
DJ Rudra in the mix. चार धावा येत आहेत. मंदारने सुद्धा ट्रॅक चेंज केलाय आणि स्कोर कार्ड 34 रन्स ऑन अ कार्ड. 34 धावा या स्कोर कार्डवर लागल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा पंकज यावेळी सुसज्जित होईल गोलंदाजी ट्रॅकवर. कट करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकरणामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल येतोय. एकंदरीत इथून 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 34 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळत आहे. चला VHP स्पोर्ट्स बालकडी संघ जर आपण उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण या आपला संपूर्ण संघ घेऊन. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका खूप सुंदर पद्धतीने, अगदी जसा सुईमधून धागा फिरवावा त्याच पद्धतीने या चेंडूला काढलं. अगदी पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मध्यात चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर. मिळतील धावा 4 रन्स. हीच मानसिकता अगदी जी कमी होते आतापर्यंत मंदारच्या फलंदाजीमध्ये, तीच मानसिकता यावेळेस वाढवले. चांगला स्कोर ऑफ द विकेट खेळला आणि अगदी चेंडूला पाठवलं डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. 4 धाब्यांकरिता यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि फाईन लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा इट्स वाईट. या महत्वाच्या धावा आहेत. सिद्धू यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मुतका चंदन घिस मेरे नंदन. 5 धावा स्कोर कार्डवर जॉईन होत आहेत. मी निघालो तुम्ही येता माझ्या आईला भेटाया तुम्ही येता झाडलं बोलावून जाणू बाई नव्हे म्हणाली ती. ताकी सुमाज अगदी तटस्थ आहेत. स्कोअर लेगचे पंच अगदी म्हटलं की बॅटला हा चेंडू स्पर्श झालाय म्हणजे या 4 धावा स्कोर कार्डवर येतील. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 42 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळेस डाऊन द लेग चेंडू होता. ऑन साईडला खेळलाय, ऑन साईडला बुडवलाय आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा मिळाल्या 4 धावा. अगदी मंदार याने चांगल्या पद्धतीची फलंदाजी केले आणि संघाला एक कन्व्हिन्सिंग स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाऊन ठेवलंय. 46 या अंकांवर हे धाव फलक आणि विजयी होण्याकरिता 47 धावेंचा पाठलाग अगदी करावा लागणार आहे साई माऊली तेलपाडा या संघाला. एक गोलंदाजाची अगदी कमतरता होती आणि म्हणूनच हे शेवटचं षटक हलकंसं महागडं राहिलं. चौकाराच्या बोली भाषेने अगदी मंदार याने फलंदाजी केली. चांगल्या पद्धतीने अगदी स्वतःला इम्प्रोवाइज केलं, फ्रंट फुटवर आणलं आणि योग्य त्या पद्धतीची फलंदाजी फिनिशिंग टच सुद्धा मिळाला. 46 धावा स्कोर कार्डवर. विजय होण्याकरिता 47 धावेंचा पाठलाग हा करायचा आहे. चला टॉस सुद्धा केला जाईल. चला VHP स्पोर्ट्स बालकडी आणि साई स्पोर्ट्स उसगाव, चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. माझ्या गावाचे गाव देवी गो तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गुलालाच्या गोणी गाई तुझे पालखी लावती. गावाचे गावकरी गो सन्मान पालखीचा करीती. पालखीचा करीती गो सन्मान पालखीचा करीती. पंचारती घेऊन ग भक्त पालखी लावली. गावाचे गावकरी गो आई तुझे पालखीला नाचती.
पुराण गरजती गो महिमा संत तुझा सांगती वेद पुराण गरजते ग महिमा संत तुझा सांगते आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी वेलकम बॅक. चला 2 बॅटर मैदानाच्या दिशेने आपण दाखल व्हा विनंती करतोय. अविनाश आपला संपूर्ण संघ घेऊन आपण यायचं आहे. टॉस सुद्धा केला जाईल. नाणेफेकीचा कॉल. साई स्पोर्ट्स उसगावाडी VHP स्पोर्ट्स बालखडी या 2 संघादरम्यान लढत. व्हेरी वेलकम शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. मोरिया 11 चव्हाणपाडा जयेश नकवासे अगदी आपण पाहू शकाल या ठिकाणी दाखल आहेत. सकाळच्या सत्रामध्ये दत्तात्रयजी पागी आपण पाहू शकाल. विकेजी पागी आहेत. साईनाथजी पागी आणि संपूर्ण जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत रुपेजी पागी यांच्या समवेत आपण पाहत आहे. चला 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने निलेश बरप आणि त्यानंतर शिवराज डुकफोडे यांना अगदी आपण पाहत आहे. तर नितीन किरकिरा पहिलं स्पेल हाताळण्याकरिता अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले फलंदाज. पहिला चेंडू बघा पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या आणि तदनंतर 43 धावा 18 चेंडूंमध्ये घेतल्यात. म्हणजे चांगली फलंदाजी झाली. म्हणून हे म्हटलं मी की खेळपट्टीवर जर तुम्ही वेळ व्यतीत करताय ना तर धावा आहेत आणि या धावेंचा वेग अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवण्याकरिता अगदी शंकरवर लक्ष होतं परंतु आउट ऑफ सिलेबल असाच क्वेश्चन आला. मंदार याची फलंदाजी अतिशय उल्लेखनीय राहिली. फटका कन्व्हिन्सिंग नाहीये. क्षेत्ररक्षक अगदी धावत पडत त्या दिशेने मंदार त्याच क्षेत्ररक्षकाला आपण पाहू शकाल. एक धाव इथे कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होत आहेत. दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होत आहे. दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 2 रन्स ऑन अ गाठ. 2 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळत आहे. यानंतर साई स्पोर्ट्स उसगाव VHP स्पोर्ट्स बालखडी या 2 संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत धावफलक 2 रन्स ऑन अ गाठ. 2 या अंकांवर ही धाव संख्या. शरापासून दूर खेळलाय. फटका हवेमध्ये त्या दिशेने क्षेत्ररक्षकाने चिपलाय. अतिशय सुंदर झेल. आज लहानगे आहेत. नवतरुण उभारते सितारे संघांमध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत आणि हीच तर ती खरी वेळ आहे. स्वतःला प्रूफ करायचं असेल तर चमक तुम्हाला करून दाखवावी लागेल आणि ती चमक फलंदाजीच्या माध्यमातून असते गोलंदाजीच्या माध्यमातून किंवा क्षेत्ररक्षक. कारण ॲज अ क्षेत्ररक्षक तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. काही जबरदस्त यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा आपण पाहू शकलात. फरदीन काझी नवी मुंबईचा वंडर बॉय आणि त्याने सुद्धा एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की सुरुवातीला मी सुद्धा एक क्षेत्ररक्षक म्हणून उतरला होता मैदानाच्या दिशेने. आधी एक चांगले क्षेत्ररक्षक व्हा तदनंतर आपण फलंदाजी आणि गोलंदाजीवर मात्र भर देऊ शकता. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीचं सत्र मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सुद्धा बॉल बॉयची भूमिका वयाचे 3 ते 4 वर्षांपासून अगदी सुरू केली होती. म्हणून प्रत्येकाची एक विशेष करून ओळख आहे आणि तिथून क्रिकेटचं माध्यम हे हाताळलं जातं आणि आतापर्यंत पाहायचं झालं तर ॲज अ क्षेत्ररक्षक तुमची भूमिका किती महत्त्वाची आहे हे खूप महत्त्वाचं योगदान. चांगला झेल अगदी कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये टिपला. फलंदाज बाद होईल. ऑन साईडला बडंपाटच्या सायने काढले. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. शंकर याला आपण पाहू शकाल. चेंडूला उचलून फेकी केली जाते. कंट्रोल ठेवले. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 3 रन्स ऑन अ गाठ. 3 या अंकांवर हे धाव फलक. यंदाच्या वर्षामध्ये एका झेलची किंमत सुद्धा समजली सर्वांना. सूर्यकुमार यादव उलटा हवा सूर्या पाहायला मिळाला. डेव्हिड मिलरचा तो घेतलेला झेल. हार्दिक पांड्याची ती गोलंदाजी आणि तिथून साऊथ आफ्रिका आणि इंडियाच्या अंतिम सामन्यामध्ये 30 चेंडूंमध्ये 30 धावींची आवश्यकता असताना चमत्कार घडला गेला आणि अगदी वर्ल्ड कप पुन्हा एकदा 2007 नंतर तब्बली 17 वर्षानंतर भारतामध्ये अगदी परत आणला गेला हे सुद्धा आपण पाहिलंय. म्हणून ॲज अ क्षेत्ररक्षक तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आठवतं 1983 वर्ल्ड कप सुद्धा सरी विव्हन रचर्ड यांचा घेतलेला उलट्या दिशेने
कपिल देव याने घेतलेला तो झेल, म्हणजे दोन्ही झेल आतापर्यंत एक अजरामर राहिलेत. गोलंदाजी ट्रॅकवर या स्पेलमध्ये गोलंदाज सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कहीं पे निगाही कहीं पे निशाणा मारायचं होतं. ऑन साईडला चेंडू निघून गेला ऑफ साईडला. या सिरक्षक यांच्या हातकंडामध्ये क्षेत्ररक्षक विरचना आपण पाहू शकाल. पॉइंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर आहे. मिड ऑफ आणि मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला घेतला गेलाय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल हलकासा लॉंग लेग रिजन मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये. उलटा चेंडू ऑन साईडला इझिली मात्र पिक केलं या स्ट्रोकला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. मंदार होते त्या दिशेने झेल होऊ शकला असता, परंतु एका हाताने अगदी झेल घेण्याचे प्रयत्न अयशस्वी पाहायला मिळाले. हेच मी महत्व सांगितलं होतं या अगोदर की ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे ना त्या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवले. 6 धावा मिळतील. षटकार. एक सुंदर असं गीत डीजेच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल. त्यांच्या पराक्रमाने ही भूमी पावन झाली. आज 394 वर्ष या स्वराज्याला अधोरेखित झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं नमन. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 9 रन्स ऑन कार्ड 9 अंकांवर हे स्कोर कार्ड. मंदार विलात या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आणला गेलाय. दोन्ही फलंदाज आकाश आणि तदनंतर शिवराज या दोन्ही फलंदाजांना अगदी आपण पाहू शकाल. नितेश या ठिकाणी दाखल झालेत. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कचे प्रोप्रायटर त्यांचं सुद्धा व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर एकंदरीत आहे 9 अंकांवर. सेकंड स्पेल मध्ये मंदार विलात या गोलंदाजाला आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेटने खोलवर लेंथ आहे. चांगल्या पद्धतीने अगदी हा चेंडू हाताळला. सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. मातीची खेळपट्टी आहे म्हणून तुम्हाला तुमची जी लेंथ आहे ना ती ॲक्युरेट ठेवावी लागेल. चांगल्या पद्धतीने जर तुम्ही चेंडू रिलीज करताय योग्य त्या लाईनवर योग्य त्या लेंथवर तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे गोलंदाज उभारू शकता या मैदानावर. चला VHP बालगडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. साई स्पोर्ट्स उसगाव संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय चला आपण या टॉस त्या दिशेने केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेचून मारलाय. कडक 6 धावा. षटकार. DJ Rudra in the mix. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा पुण्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा पुण्यात. 15 अंकांवर धावफलक आहे. 15 रन्स ऑन अ कार्ड. चांगला स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस फटका हवेमध्ये आहे. त्या दिशेने वन बाउन्सने चेंडूला अगदी आपण पाहू शकाल. क्लिअर करण्याचा प्रयत्न एन मोमेंटला हातातनं चेंडू झाला पास. ट्वँग ट्वँग चौकार. 4. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल. बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय. सक्सेसफुल ठरलाय. थँक्यू. आज मात्र हे समजण्या पलीकडे आहे की कारण की कॉल दिला जात नाहीये. क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत आणि गाठीभेटी ह्या जास्तीत जास्त होताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा तेच झालं. या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. अजून सुद्धा 28 धावींची आवश्यकता आहे. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. त्या दिशेने स्वतः अगदी महेंद्र आपण पाहू शकाल चेंडूवर जात आहेत. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या साह्याने धावफलक 20 रन्स ऑन अ कार्ड. आज गोलंदाजाची कमतरता ही नक्कीच जाणवते म्हणून याचाच बेनिफिट उचलेल समोरचा संघ कारण की आज संदेश मसे नाही आहेत.
त्यानंतर पाहायचं झालं तर निलेश किरकिराची कमी आपल्याला पाहायला मिळते, म्हणून इथून रिस्पॉन्सिबिलिटी ही वाढवावी लागेल आणि चांगली गोलंदाजी ही करावी लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मी साईनाथजी पागे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ असे टॉस त्या दिशेने केला जाईल. चला आपण उपस्थित राहा. दोन्ही संघाचे कर्णधार सिंगल येते 20 रन्स ऑन अ कार्ड. अजूनही 27 धावींची आवश्यकता असेल येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. 14 बॉल्स रिमेनिंग 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. मंदार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. चांगले स्ट्रोक सिलेक्शन करावे लागतील, चांगली गोलंदाजी इथून करावी लागणार आहे. शरापासून दूर खेळलाय. स्ट्रोक तर अगदी आपण पाहू शकाल चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. फेकी अगदी आपण पाहू शकाल हलकी शिवशिराने झाली. तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत स्कोर कार्डवर आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 22 रन्स ऑन अ कार्ड. अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक असतील आणि विजयी होण्याकरिता 13 चेंडू शिल्लक असतील आणि 25 धावींची आवश्यकता ही समोर असणार आहे. 13 बॉल्स रिमेनिंग 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना परिपूर्ण बॅलन्सिंग मोड मध्ये आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे बीट झालाय. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 22 या अंकांवर. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. 40+ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार हाताळलं जात आहे. वेलकम महेंद्रजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या अंकांवर धावफलक आहे 22 रन्स ऑन अ कार्ड. चला थोडीशी घाई करा प्लीज, विनंती करतोय. जास्त वेळ आपण घेऊ नका. येणारे चेंडू आहेत आता 12 चेंडूंमध्ये लक्ष आहे 25 धावेंचं. या मॅच मध्ये जर तुम्हाला जिवंतपणा ठेवायचा असेल तर चांगली गोलंदाजी इथून हाताळावी लागेल. तर पार्टनरशिप बिल्ड झाले जे महत्वाचं आहे. आकाश आणि त्यानंतर शिवराज मध्ये. म्हणूनच मी म्हटलं की या अगोदर 2 गोलंदाजांची कमतरता अगदी जाणवेल की KII कर्जोन या संघाला. परंतु आता इथे थोडासा विचार विनिमय हा अगदी केला जातोय, परंतु जास्त वेळ वाया घालू नका ही विनंती करतोय. चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नेक्स्ट ओव्हर आपण त्वरित मार्गस्थ करा. कशा पद्धतीने अगदी ही स्वीकारले जाईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. थोडासा अगदी आपण पाहू शकाल वेळ घेतला जातोय मैदानाच्या दिशेने, परंतु जास्त वेळ खर्च होणार नाहीये याकडे लक्ष असू द्या. साई स्पोर्ट्स उसगाव आणि VHP स्पोर्ट्स बालखडी या 2 संघादरम्यान यानंतरची होणारी लढत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय बाबूरावजी पवार ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच करिता सुंदर असे जे मेडल दिले गेलेत ते गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आणखी गोड व्यक्तिमत्व एक दर्जेदार क्रिकेटर अगदी आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय अमितजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत कमलाकरजी बाडगा यांना सुद्धा आपण पाहत आहे आणि त्यानंतर बाळाकाका सातवी यांना सुद्धा आपण पाहत आहे. त्यांच्या समवेत जितू माळवी यांना सुद्धा आपण पाहत आहे. त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सर्वांना विनंती असेल की आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. ऑल डिग्रेटरीज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथून वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. 1+1 या 2 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलाय. साई स्पोर्ट्स उसगाव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि सूरज कोठावले यांनी निर्णय घेतला की आम्ही फलंदाजी करणार आहोत. सो VHP स्पोर्ट्स बालकडी संघाला यानंतर क्षेत्ररक्षण हे करावं लागणार आहे. या अंकांवर हे धावफलक 24 धावा ऑलरेडी कमी आहे. तिथून तुम्हाला चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवावं लागणार आहे. इथून मनोज या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. संदेश नाही आहेत, निलेश नाही आहेत म्हणून त्याची कमतरता मनोजाला इथून काढावी लागते, परंतु चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. हा ट्रॅकर आहे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय नितीनच्या माध्यमातून. यावेळेस झाले घोड चूक. आज अगदी समजण्या पलीकडे आहे. चांगल्या खेळाडूंकडनं अगदी ह्या मिस्टेक्स होत आहेत आणि अगदी ह्या मिस्टेक्स हलक्याशा महागात पडणार आहेत. अजूनही धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा येत आहेत
दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 26-26 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. एका चांगल्या स्थितीमध्ये आहे आतापर्यंत. इथून साई माऊली तेलपाडा हा संघ जर अजून चांगल्या स्थितीमध्ये यायचं असेल तर इथून तुम्हाला चांगल्या आक्रमकतेने अगदी खेळ करावं लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सॉंग करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी आहे. अगदी यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय. हलकासा काटा चेंज करत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. अजून सुद्धा आपण पाहू शकाल येणारे चेंडू आहेत 10 चेंडूंमध्ये 21 धावींची आवश्यकता हे अजून सुद्धा समोर असणार आहे. 10 चेंडू 21 धावा कशा पद्धतीने अगदी या पार केल्या जातील की नाही. एक सुंदर अशी क्वालिटी क्वांटिटी सर्व काही योग्य मध्ये. आईगाव देवी भाताने पाडा 51-17 रुपयेची पागी यांची झलक सबसे अलग. 26 या अंकांवर हे धावफलक 26 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही धाव संख्या. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर मनोज किरकिरा इथून सुसज्जित होईल. गोलंदाजी ट्रॅकवर हा प्रकार आहे. झेल खूप महत्वाचा असेल. महेंद्र गरेल आहे या झेल खाली. विकेट मिळाली, फलंदाजाला बाद व्हावं लागतंय आणि ते विकेट मिळाल्यानंतर जे सेलिब्रेशन व्हायला पाहिजे होतं ते सेलिब्रेशन कंट्रोल मध्ये राहिलं आणि हेच खूप प्रामुख्य आहे. विकेट मिळतंय, फलंदाज बाद. विकेट मिळाली, फलंदाजाला बाद व्हावं लागते. 26 या अंकांवर धावफलक. बघा हेच पोटेन्शियल आणि ह्यापेक्षा जास्त काही तुम्हाला मोठं प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने मिळू शकतं. कारण की इथून पाहायचं झालं तर स्पर्धा ऑनगोईंग लाईव्ह आहे. चांगलेसे स्टँड्स आहेत. क्वालिटी क्वांटिटी सर्व काही ओकेमध्ये. व्हेरी वेलकम अमितजी पाटील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिजी पाटील या ठिकाणी दाखल झालेत. एक सुंदर क्रिकेटर. आज लेदर क्रिकेटचे धडे सुद्धा गिरवत आहेत आणि ते सगळे आपण पाहू शकाल या ठिकाणी दाखल झालेत. व्हेरी वेलकम, पुन्हा एकदा स्वागत असेल. यावेळेस सपाटची हलकीशी एज. ज्या वेळेस असं वाटतंय ना की आयुष्यामध्ये सर्व काही संपलंय, तीच खरी वेळ आहे काहीतरी नवीन चमक करून दाखवण्याची आणि तीच चमक मनोज किरकिराच्या माध्यमातून अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. अगदी प्रेशर आहे आणि या प्रेशर मध्ये अगदी ही गोलंदाजी वाखडण्याजोगे. विकेट मिळाले, फलंदाज बाद. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत 26-26 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट हॅट्रिकची संधी आहे. कालच्या दिवसामध्ये रोनक हा पहिला ठरला गेला होता. आता इथून ही विकेट हॅट्रिक येईल का हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मनोज. यावेळेस कन्व्हिन्सिंग स्ट्रोक तर नाहीये. बॅटच्या स्टिकरवर हा चेंडू लागला जातोय. एक धावे ते कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे. एकाच रुळावर 2 गाड्या धावल्यात. आता दोघां खेळाडूंमध्ये ही रेस मध्ये कुठल्या खेळाडूंचा या ठिकाणी अगदी विजय होईल. परंतु डायव्हिंग एफर्ट का आपल्या ग्रामीण खेळाडूंना आपण एवढी चांगली परिभाषा देतो सातत्याने. स्वतःच्या जीवापेक्षा क्रिकेटला जास्त जपतायत आणि हे संपूर्ण समर्पण आपल्या विकेट करिता देत असताना हेच महत्व आहे ग्रामीण विभागातील खेळाडूंचं आणि ग्रामीण विभागातील संघांचं. सुपर पद्धतीने आपली विकेट राखले. 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटच्या मैदानामध्ये उडता हुआ सुपरमॅन. चांगल्या पद्धतीचे अगदी डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळतात. इथून या 2 धाबा येत आहेत. दुहेरीच्या साह्याने 28 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 चेंडू आहेत. अजून 19 धाबींची आवश्यकता ही समोर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होत आहेत. ऑन साईडला खेचून मारलाय. गेलाय चेंडू हवाई सफरवर
आणि अजितजी पवार यांचं स्वागत केलं जात आहे या षटकाराने. वॉट अन एफर्ट, 6 धावा. सामना परिपूर्ण झालाय पुन्हा एकदा जिवंत. आणि नक्कीच फलंदाज त्या ठिकाणी सांगतायत की शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही. येणारे 6 चेंडू 13 धावेंची गरज. आमची जात वस्ती मुंबई शहरात निवास आम्ही आमचं फिरण फिरण हात बंद आहे माऊलीचा हात खंडू देवाची साथ साथी पांडव पाच उडी वाजावं नाच. 6 चेंडू आहेत, 13 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असणार आहे. चला VHP बालकडी संघ या ठिकाणी दाखल झाल्यात तर मी विनंती करेन की आपण फोटो सेशन अगदी करून घ्यायचं आहे लवकरात लवकर. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जोपर्यंत अगदी या 6 चेंडूंची अगदी कशा पद्धतीने सांगता होईल हे तुमच्या समवेत सांगण्याकरिता अगदी आम्हाला थोडीशी रजा घ्यावी लागते. परंतु आम्ही पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये जॉईन होणार आहोत. सो अजितजी पवार यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या ऑनगोईंग मॅच दरम्यान. थँक्यू सो मच. हॅलो चेक. थँक्यू सो मच आदेश सर. आपण जर पाहिलं तर महेंद्र हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण आपण देखील मात्र पाहू शकतायत. आणि जर पाहिलं तर या धावसंख्या ही मात्र फलकावरती 34 34 अंकावरती जाऊन पोहोचली. आणि इथून जर पाहिलं तर प्रगतीपथावर आपण देखील मात्र पाहू शकतायत 6 चेंडू आणि 13ची गरज आहे. या मॅचला सुरुवात करण्यापूर्वी जर पाहिलं तर प्रथमतः गणेरायाला बंधन करतोय आणि या समालोचनाला सुरुवात करतोय. बळी जर पाहिलं तर थोडीशी चुकी होती आणि तुझं भुगतान करावं लागेल. चेंडू निघून जातोय सरळ. लॉंग स्टॉप रिझनला कव्हर करणार हा दर्जेदार चौकार. 4 धावा. सहा चेंडू 8ची गरज आहे. अप्रतिम पद्धतीने मात्र पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू होता. या चेंडूवर मात्र थोडंसं चुकी झाले आणि पंच सागर डोमे आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू इथे नो घोषित करतायत. इट्स अ भीमर बॉल. आणि जर पाहिलं तर या भीमर चेंडूने धावफलकात वाढ होईल आणि धावफलक ते जाऊन पोचते फलकावरती तब्बल 40 अंकावरती. चांगल्या पद्धतीची मात्र इथून गोलंदाजी करावी लागेल. जर पाहिलं गेलं तर महेंद्र हा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण देखील मात्र पाहू शकतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वन्स अगेन भीमर बॉल फेकलाय बॉलला सरळ सीमारेषा पार. या मॅचचा षटकार. आणि इथे घडलंय काय तर ही मॅच इथे मात्र विन झाले. आणि जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची फटके मात्र इथे कन्वर्ट केले गेले आणि आपल्या संघाला मात्र विजयश्री प्राप्त करून दिला गेलाय. जबरदस्त. जो ही महिला कक्षा आहे त्या महिला कक्षामध्ये